हॅलो नमस्कार. कसे आहात सगळेजण. आपण चिकनची रेसिपी पाहणार आहोत आणि हे पाहू शकता असं मस्त सुक्कं चिकन आणि चिकनचा रस्सा ही रेसिपी आपण पाहणार आहोत. खूप छान होते. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक अर्धा किलो चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला ना 1 चमचा हळद 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि अर्धा तास ते आपल्याला ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. हे चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण बाकीचा मसाला करणार आहोत. तर त्यानंतर काय करायचं, मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे. आपल्याला कांदा एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे कारण तो आपल्याला लागणार आहे चिकन शिजवण्यासाठी. बारीक साईजमध्ये चॉप केल्यानंतर इकडे कुकर ठेवायचा. कुकरमध्ये मी 1 चमचा तेल ओतलेलं आहे. इथे मी गरम पाणी ठेवलं आहे करायला. 1 चमचा तेल ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊयात. तेल गरम झालंय. कांदा टाकून घेतला. कांदा ना हलकासा असा भाजायचा आहे, जास्त नाही भाजायचा, हलकासा भाजायचा आहे. हलकासा कांदा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत. चिकन टाकलं का ते हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावरती ना ताट झाकून ठेवायचं, म्हणजे झाकून ठेवायचं आहे आपल्याला, कारण त्याला चिकनला अंगचं पाणी सुटतं आणि त्याने टेस्ट छान येते. त्यासाठी इथं मी ताट झाकून ठेवलं होतं 5 मिनिटांनी. पाहू शकता याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे गरम पाणी केलेलं होतं ना ते गरम पाणी रिक्वायरमेंटनुसार टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला टोपण लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये परफेक्ट चिकन शिजतं. त्यानंतर तर मसाल्याची तयारी, 4 कांदे कट करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने. आणि इथं खोबरं घेतलेलं आहे, असं कट करून घेतलेलं आहे. तिथं घेतलेले आहेत मी लवंग, दालचिनी, धने घेतलेले आहेत, लसूण, अद्रक घेतलेला आहे. नंतर इथं काळी मिरी घेतली आणि 2 चमचे जिरे घेतलेत. आता आपण हे भाजूयात. पहिल्यांदा ना सुक्का मसाला भाजून घ्यायचा आहे, जसं की धने, दालचिनी, काळी मिरी, जिरे वगैरे हलकासा सुगंध येईपर्यंत हे मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही आहे, कारण जास्त भाजलं तर त्याला करपट वास येऊ शकतो आणि आपलं रेसिपीला पण तसाच वास येऊ शकतो चिकनला वगैरे. त्यासाठी हलकंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं ही छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे पाहू शकता छान असा कलर आलेला आहे खोबऱ्याला मस्तपैकी. त्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्यासाठी ना 1 चमचा ऑइल आधी मी टाकून घेतलेला आहे आणि कांदाही मस्त सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे छानपैकी. मीडियम आचेवर भाजायचा आहे कांदा. त्यानंतर काय करायचं आहे, सगळं थंड व्हायला ठेवायचे मसाले. आणि इकडं पाहू शकता मी चिकन साईडला काढलेलं आहे आणि त्यातलं जे पाणी असतं ना शिजवलेलं तर ते मी साईडला काढलेलं आहे. चिकन पण खूप छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि नक्की एकदा रेसिपी ट्राय करून बघा बरं का. आणि त्यासाठी आता मी मसाला बारीक करायला घेते बरं का. मसाल्यामध्ये खोबरा आणि सुक्का मसाला बारीक केला, त्याची पूड एकदम बारीक आणि इतकी छान सुगंध तर छानच येतो याचा. त्यानंतर कांदा थंड करायला ठेवला आहे, तो कांदा घ्यायचा. कांद्यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक आणि कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना 2 स्पून पाणी टाकायचं आहे, जेणेकरून पेस्ट आपली छान आणि बारीक होईल, स्मूथ होईल. त्यासाठी हे पाहू शकता पेस्ट अशी छान स्मूथ झालेली आहे. चला तर मग सुक्कं करूयात अगोदर. त्यासाठी ठेवली कढई. कढईमध्ये टाकायचे 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर सुक्का मसाला टाकायचा. सुक्का मसाला मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट होती ना तर ती टाकून घ्यायची. तेलामध्ये मी अगोदर मिक्स करून घ्यायचा आणि नंतर कांदा लसूणची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ते आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे. छान असं थोडासा कलर चेंज होतो, तुम्ही पाहू शकता. असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान भाजल्यानंतर आपल्याला ॲड करायची आहेत आपली 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ. हे सगळं मसाला अजून परत 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला टाकायचं आहे चिकन टाकल्यानंतर काय करायचं आहे, जास्त त्याला हलवू नका, कारण चिकन ते शिजलेलं असतं ना, मग त्याचे तुकडे पण पडू शकतात. वाव, थोडंसं ड्राय वाटत होतं म्हणून मी थोडंसं 1 चमचा पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. चिकनचंच होतं ते. वाव, मस्त असं चिकन तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त.
आणि आता रस्स्याची तयारी करूयात. त्यासाठी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. सेम प्रोसेस, तेलामध्ये पहिल्यांदा सुक्का मसाला टाकून घ्यायचा आणि अद्रक लसूणची जी पेस्ट होती कांदा वगैरे करून घेतलेली ती टाकायची. छान पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे तेलात आपल्याला. त्यानंतर टाकली लाल मिर्च पावडर, नंतर 1 चमचा तिखट टाकलं, नंतर चिकन मसाला टाकला 1 चमचा आणि 1 चमचा मीठ टाकलं आणि हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मगाशी जे साईडला पाणी काढलं होतं ना चिकन शिजवलेलं, तर ते पाणी वापरायचं आहे आणि आपला रस्सा रेडी आहे. काहीच अवघड नाही आहे. हे सगळं फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला ते पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. एकदम परफेक्ट रेसिपी आणि इतकी छान होते ना, मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे. रस्सा रेडी आहे आणि पाहू शकता आपलं फायनल चिकन सुक्का आणि चिकन रस्सा तयार आहे. हे पाहू शकता तुम्ही. रेसिपी खरंच खूप सोपी आहे, जास्त काहीही कष्ट नाही आहे आणि छानही होते बरं का. तर थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ. थँक्यू.